आत्ताच्या बिझनेसची कंडिशन एवढी खराब आहे की लोक भरपूर ॲडव्हर्टायझिंग करतात की क्लायंट आपल्याकडे यावं म्हणून, हो की नाही. क्लायंट आपल्याकडे येऊन भरपूर ॲडव्हर्टायझिंग करतायत, वेगवेगळे डोकं लावतायत. आपली इंडस्ट्री कशी आहे, आपण काय आजपर्यंत कुठलाही सलूनवाला रोडावरती जाऊन या आमच्या दुकानात चलो चलो दाढी असं म्हटलेलं आहे का? नाही म्हटलेलं आहे. कारण आपली सर्व्हिस इंडस्ट्री आहे ती प्रोफेशनल इंडस्ट्री येते. क्लायंट आपल्याकडे स्वतःहून येतं, इथं आल्यानंतरने आपण त्यांना ते प्रॉपर चांगली सर्व्हिस देऊन त्यांना कन्व्हिन्स करू शकतो बाकीच्या गोष्टीसाठी. आपली भारतातील म्हणा किंवा जगातील म्हणा एकमेव इंडस्ट्री अशी आहे की तिथं क्लायंटला आपल्याला बोलवायला जाण्याची गरज नाही आहे, क्लायंट स्वतःहून येतं. इथं बघता ना काही काही मोठे मोठे बिझनेसमॅन, मोठे मोठे कंपनी क्लायंट यावं म्हणून वेगवेगळे डोके शक्कल लढवतात, आयडिया करतात. तसं तर नाही ना. आपल्याकडे क्लायंट येतं, प्रोफेशनली आपल्याला सगळ्या गोष्टी जे शिकलेले ते कन्व्हिन्स करायचं आहे, बोलायचं आहे. एवढं चांगलं मोठं आहे की क्लायंट स्वतःहून येतो तुमच्याकडे, स्वतःहून. मग त्याला किती चांगलं आपण सर्व्हिस दिलं पाहिजे की नेक्स्ट टाईमला तो आपल्याकडे येणार. जर तुम्ही क्लायंटला सर्व्हिसच देत नाही तर त्याला ऑप्शन भरपूर आहेत. त्याला ऑप्शन तुम्ही एकटा आहे का? नाही, त्याला ऑप्शन भरपूर आहेत. तो दुसरीकडे निघून जायला तयार आहे, कारण तो पैसा देतो आपल्याकडे. पैसा बाहेरही देतो, इकडे देतो. 2 पैसे जास्त देईल पण दुसरीकडे जाणार तो, कारण तुम्ही सर्व्हिसच तेवढी घाण दिलाय. जर तुम्ही सर्व्हिस चांगली देताय, तासाने येईन, 2 तासाने येईन, 3 तासाने येईन, दिवसानंतर येईन, 2 दिवसानंतर येईन, पण करण तुमच्याकडेच, कारण तुम्ही सर्व्हिस चांगली दिलेली आहे त्याला. मग तुम्हाला डोक्याने काम करताय तर पैसे कमवत आहे, नुसतं दिवस काढायचे तर पैसे कमवू शकत नाही. ह्या फील्डमध्ये तुम्ही पोपटासारखं बोलून अट्रॅक्टिव्ह करता येत नाही. क्लायंट आजचा जसं डिजिटल इंडिया म्हणतात ना, तसं क्लायंट पण आपला डिजिटल झालेला आहे, हुशार आहे तोही. तर त्याला आपण उगाचच काहीतरी बोलून वेड्यात काय काढता येत नाही आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये.